इस न्यूज के स्पॉन्सर है हॉटेल मदीना, मक्का मस्जिद, बीजापूर बेस, सोलापूर। बनसोडे हे रिटायर झालेले आहेत, त्यांना केवळ इथं कारवाई करण्यासाठी म्हणून, काही लोकांचे हप्ते गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून बनसोडेला त्यांनी पुन्हा एकदा नोकरीवर घेतलेला आहे। तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या कारवाईचा आमची जबाबदारी आम्ही करतो। अतिक्रमणाच्या नावाखाली एक बोगस कारवाई केली गेली। कारवाई 100% सोलापूर शहरामध्ये होणारच। सोलापूर शहरात बेगमपेठ परिसरातील फुटपाथवरील अतिक्रमण काढण्यावरून वाद झाल्याचे पाहायला मिळत असून या अतिक्रमण कारवाईवेळी राजकीय पक्षातील काही नेत्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर थेट आरोप केले आहे। महापालिकेचे अधिकारी कारवाई करताना दुजाभाव करतात, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हप्ते मिळतात असा गंभीर आरोप केला। तर दुसरीकडे अतिक्रमण पथकाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी या आरोपानंतर आम्ही कुठेही चुकीची कारवाई करत नाही, महापालिकेच्या जागेवर ज्या ठिकाणी अतिक्रमण असते तेथील अतिक्रमण आम्ही काढतोच, लोकांनी संभ्रमात राहू नये आणि संभ्रम निर्माण करू नये, गरीबावर कारवाई होते, श्रीमंतावर कारवाई होत नाही असा विचार आणू नये, कारवाई ही सर्वांवर होते, महापालिकेच्या जागेवर कोणीही अतिक्रमण करो, कारवाई होणारच असा इशारा जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे। अतिक्रमणाच्या नावाखाली एक बोगस कारवाई केली गेली। वास्तविक पाहता इथं फार मोठा उकिरडा होता। या स्मार्ट सिटीमध्ये सोलापुराला लाजवेल एवढा घाणेरडा इथं उकिरडा होता। तिथली साफसफाई करून आमच्या शिवसेनेच्या शाखेच्या वतीनं तिथं स्वखर्चाने पेवर ब्लॉक टाकले होते, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा फुटपाथ म्हणून वापर व्हावा आणि इथली दुर्गंधी नाहीशी व्हावी म्हणून स्वखर्चाने शिवसेनेच्या शाखेने हे पेवर ब्लॉक टाकून इथल्या लोकांची दुर्गंधी दूर केली होती। येण्याला जाण्याला चांगला मार्ग करून दिला होता। वाहतुकीला अडथळा असणारं हे सिमेंटचं गोडाऊन तिथे पाठीमागं हे सोलापूरचे मोठे उद्योगपती गेल्या अनेक वर्षापासून यांच्या विरोधात तक्रारी आहेत। एल टाईप यांनी रस्त्याला दोन्ही बाजूने अतिक्रमण करून ठेवलेलं आहे। अतिक्रमणाची कारवाई कुणावर व्हायला पाहिजे? ज्या लोकांनी अतिक्रमण केलं आहे, ज्याचा रस्त्याच्या वाहतुकीला अडथळा आहे, अशा ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई झाली पाहिजे। परंतु तसं न करता चांगले शिवसेना शाखेच्या वतीने पेवर ब्लॉक टाकून इथली दुर्गंधी दूर केलेली, येणार जाणाऱ्या माणसाला फुटपाथ म्हणून चांगला वापर होणारा असं ठिकाण महानगरपालिकेने केलेली कारवाई ही 100% चुकीची आहे। इथं लोक हातगाडा परवानाधारक हातगाडा घेऊन आपलं उपजीविका चालवतात, त्या लोकांवर अतिक्रमणाच्या वतीनं कारवाई केली जाते। महानगरपालिका ही चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहे। ह्याच्या पाठीमागं ओंबाशींच्या पाठीमागं बोलावता धनी कोणीतरी आहे, तो शोधला पाहिजे। आणि हे सगळेच्या सगळं प्रकरण आम्ही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर ठेवणार आहे। तुम्ही अतिक्रमणावर कारवाई केली पाहिजे, ही बाब एकदम योग्य आहे। पण इथं दोन बाजू आहेत। अतिक्रमण केलेला पत्र्याचा शेड, समोर सिमेंटचं गोडाऊन म्हणून ते लोणावत वापरतात, परंतु त्याच्याकडे अजिबात नाही। इथं आजूबाजूला सगळेच्या सगळे पार्किंगमध्ये दुकानं थाटून बसलेले आहेत। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाचा हप्ता या सगळ्या गोडाऊनमधून जातो। हे जे काय पार्किंग आहे, त्या पार्किंगचे जे काय त्यांनी दुकान बनवले आहेत, गोडाऊन बनवलेले आहेत, ह्याचे सगळेचे सगळे हप्ते महानगरपालिकेचे अधिकारी इथं खातात आणि एक चांगलं सुशोभीकरण करण्याचं काम मुस्ताकबाई यांच्या वतीनं शिवसेना शाखेच्या वतीनं केलं होतं। ते शिवसेनेचा फलक देखील आज इथल्या महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढलेला आहे। तर संबंधितांच्या विरोधात आमची तक्रार तर असणारच आहे, परंतु हे झालेल्या हे जे कारवाई झालेली आहे ही 100% चुकीची आहे। आम्ही महानगरपालिकेचा आणि आयुक्तांचा ओंबाशींचा इथे निषेध करत आहोत। सालकर साहेब, ही कारवाई जी आता तुम्ही सांगितली तर ही कारवाई का केली जात नाही असं का वाटतं? हे मोठे लोणावत हे मोठे उद्योगपती आहेत, ते इथल्या अधिकाऱ्यांना लाखो रुपयाचा हप्ता देतात। त्यांची एवढी मोठी बिल्डिंग समोर बांधलेली असताना बिल्डिंगच्या समोर त्यांनी पत्रा शेड मारून अतिक्रमण थाटलेलं आहे। बाहेर रस्त्यावर सिमेंटचं गोडाऊन वापरतात, ते त्यांचा सिमेंटचा व्यवसाय आहे। गोडाऊन म्हणून रस्त्यावर शेड मारून ते वापरतात, लाखो रुपयाचे हप्ते देतात हे लोक आणि आपला स्वतःचा कारभार इथं चालवतात, अनागोंदी कारभार चालवतात। आणि महानगरपालिका तशा गोष्टीकडे लक्ष न देता रस्त्यावर खाली पेवर ब्लॉक टाकलेले आज या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या डोळ्यामध्ये खुपावं। गेली 4 दिवस झालं आम्ही महापालिका आयुक्तांकडे जातोय, आम्ही सर्व कागदपत्र दाखवतोय, परंतु आयुक्त आम्हाला भेटायला तयार नाहीत। आतमध्ये बसतात, मीटिंग आहे सांगतात आणि पाठीमागच्या दरवाजाने निघून जातात। ओंबाशीने केलेली कारवाई 100% चुकीची आहे
आणि आज आम्ही हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना हे सगळं दाखवल्याचे राहणार नाही. हे सचिन ओंबाशी आहेत, बनसोडे हे रिटायर झालेले आहेत. त्यांना केवळ इथं कारवाई करण्यासाठी म्हणून, काही लोकांचे हप्ते गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून बनसोडेला त्यांनी पुन्हा एकदा नोकरीवर घेतलेला आहे. निर्धारण होईल, त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्या कारवाईचा आमची जबाबदारी आम्ही करतो. तुम्ही फक्त मीडियामध्ये त्या कारवाई होत राहील. अजून काय देऊ तुम्हाला अपेक्षित आहे ती देतो. हे सिमेंटच्या गोडाऊन समोरचं जे आहे ते कधी काय होईल काय? 8 दिवस. कारण ते म्हणतायत की एवढं त्यांनी मोठं आरोप कारवाई- केला, साहेब, हां, की- त्यांनी आरोप केला. आमचं म्हणणं नाही. का तुम्हाला बाईट कसं असते, आयुक्त साहेब आणि नियंत्रण अधिकारी यांच्याकडून तुम्ही बाईट घ्या. त्यामध्ये लोकांनी संभ्रमात राहू नये आणि संभ्रम निर्माण पण करू नये. आम्ही दिले, गरिबावर कारवाई व्हावी, श्रीमंतावर होईना, आम्हाला कोणाचं काही घेणं त्यांना. महानगरपालिकेच्या जागेवर किंवा फुटपाथवर ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण थोडा वेळ लागेल, 8-10 दिवस वेळ लागते, पण कारवाई 100% सोलापूर शहरामध्ये होणारच. परंतु साहेब तुम्ही आत्ता आलात, काही जॉईनिंग झाली, परंतु गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून हे रस्त्यावर अतिक्रमण आहे. मग महापालिकेला दिसलं नाही का या ते आता मी त्याच्यावर बोलू शकत नाही. प्रशासन त्यांचं काम करते. आता मी इकडे आलो आहे, आता ती होईल. तुम्ही तुमचं तक्रारीचं निवारण होईल. होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।